मित्रांनो नमस्कार. आज आहे शनिवार. मी अभिजित शिंदे शिंदे ॲग्रो फार्म मध्ये तुमचं स्वागत करतो. वडू बुद्रुकवरनं आपल्याकडे सर आलेले आहेत. आज विजिट पण केली त्यांनी आणि पाळीव जातीचा एक पेर, त्याच्यानंतर बक्काचे जवळजवळ 3 ते 4 पेर ते घेऊन चाललेत हौशी पोटी. त्याच्यानंतर दिल्ली फाऊल सुद्धा घेऊन चाललेले आहेत. सर तुम्ही तर माझी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली कुठं? ऑनलाईन भेटली होती इन्स्टाला. आणि आज जे आम्ही इन्स्टाला दाखवतो की माझ्याकडे हे माझ्याकडे ते त्यांचे काय तुम्ही कलेक्शन बघितलंय वेगवेगळ्या जातींचं, ते तुम्हाला कसं वाटलं? खूप छान प्रकारे तुम्ही त्याचं केलेलं आहे. खूपच कामात पावलं. पण आता तुम्ही कशासाठी हे बद्क आणि हे जे मी हाऊस जसं म्हणून आपले सगळ्या गोष्टी हाऊस म्हणून, आता तुम्ही म्हणत होते की बाबा कोंबडी पालन जर करायचं असेल तर एक लॉट करून करता येतं का? तर 100% करता येतं. फक्त मार्केटिंग सर्वात जास्त मेन इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही वरू बुद्रुक किंवा वरूमध्ये राहत असाल तर मार्केटिंग आपल्याला पुणे मार्केट जवळ आहे. त्या दिवशी तुम्ही 1 महिन्याचे पिल्लं जरी घेतले, त्याला व्यवस्थित संगोपन केलं तर ऑलमोस्ट आता श्रावण नंतर किंवा दिवाळीमध्ये मार्केट तुम्हाला चांगलं भेटू शकतं. मग तुम्ही तो प्लॅन करू शकता. नक्कीच नक्कीच आम्ही प्रयत्न करू. मला आवडतं म्हणून मी त्या गोष्टी करणार आहे. नाही, हळूहळू तुम्ही जर ह्याच्यामध्ये गेलात ना तर मार्केटिंग बसतं. मेन काय होतं, लोक की 500 1000चा लॉट करतात पण त्यांच्या शेजारच्या माणसाला माहिती नसतं की तो विकायला आहे का नाही. मार्केटिंगच करत नाहीत लोक. ज्यावेळेस तुम्ही अशा वेगवेगळ्या जाती घेऊन जातात ना, मग लोकांना कळतं की अरे मग ते लोकच विचारतात तुम्हाला की हे विकायला आहे का. ज्यावेळेस तुम्ही जर म्हटलं हो विकायला आहे का, आणि कुठली गोष्ट आपण आहे ना अशी जवळ सांभाळून नाही ठेवायची. तुम्ही तर बिझनेस करत असाल तर तुमचा आवडची गोष्ट असेल ती सुद्धा विकता आली पाहिजे तुम्हाला, तर पुढे तो बिझनेस तुम्हाला करता येईल. तर असंच सगळ्या गोष्टी तुम्ही करा. आणि धन्यवाद, तुम्ही शिंदे ॲग्रो फार्म मध्ये आला.